मुलींचे जन्मदराचे प्रमाण वाढवणे हे आपल्या समोरचे एक मोठे आव्हान असून त्यासाठी आरोग्य विभागासोबतच सर्वांनी प्रयत्न व सहकार्य करणे आवश्यक आहे असे मला वाटते। जननी सुरक्षा योजनेसारख्या उपयुक्त योजनांमधून एखादे बाळ जन्माला येण्याआधीपासून त्याच्या आईच्या माध्यमातून आपण निरोगी बालकासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतो। त्याच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा प्रवास त्या बालकाच्या किशोरवयीन वयासोबतच पुढे वृद्धावस्थेपर्यंत अखंडित आहे। मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आपण सगळे आपापल्या परीने सज्ज होत असताना आरोग्य विभाग तिच्या जन्मापासून ते ती पुढे तिच्या बाल्यावस्थेत, कुमारावस्थेत, तिच्या गर्भावस्थेत आणि त्यानंतरच्या येणाऱ्या वृद्धावस्थेत म्हणजे एका कन्येच्या बाळ ते ती आई होऊन बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या आजी होण्याच्या काळापर्यंत विविध पद्धतीच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे। परिच्छेद शासनाच्या आरोग्य विभागातर्फे महिलांचे आरोग्य हा प्राधान्याने महत्त्वाचा विषय राहिलेला आहे। स्त्रियांचे आरोग्य म्हणजे कुटुंबाचे आरोग्य या दृष्टीने स्त्री आरोग्य जपणाऱ्या विविध प्रकारच्या योजना शासन राबवत आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने पोषण आहाराच्या कमतरतेमुळे निर्माण होणारे आजार, रक्तक्षय, बालवयातील विवाह आणि त्यातून लहान वयात जन्माला येणारी कुपोषित बालके, आई व मूल यांचे कुपोषण, त्यातून उद्भवणारी आजारपणे यांसारख्या आरोग्यविषयक समस्या कमी करण्याच्या दृष्टीने विभिन्न प्रकारचे आरोग्यसेवक कार्यक्रम तालुका, जिल्हा, ग्राम स्तरावर राबविले जात आहेत। पॅरा मुलींच्या घटत्या जन्मदराला कारणीभूत असलेली स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीरित्या करण्यावर भर दिला जात आहे। त्याअंतर्गत गर्भातील लिंग तपासणी दखलपात्र गुन्हा असून तपासणी करणाऱ्या व्यक्तीला आणि ते करून देणाऱ्या डॉक्टरला दंड आणि शिक्षा या दोन्ही करण्याची तरतूद गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंध कायद्यात केली आहे। सोनोग्राफी केंद्रांवर बरेच निर्बंध घालण्यात येत असून या अंतर्गत येणारे गुन्हे हे अजामीनपात्र केले आहेत। पॅरा जोपर्यंत मुलींना स्वीकारण्याची व्यापक प्रगत मानसिकता समाजात मोठ्या प्रमाणात तयार होत नाही तोपर्यंत मुलींचा जन्मदर आपण वाढवू शकत नाही। मध्यंतरी मुंबईत झालेल्या माझ्या उपाध्यक्षतेखाली राज्य पर्यवेक्षकीय समितीच्या बैठकीत स्त्री भ्रूण हत्या प्रकरणी डॉक्टरांवर, सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई करण्याबरोबरच अशा प्रकाराला घरातील स्त्रिया प्रवृत्त करणाऱ्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांवर देखील कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशी एकमुखी मागणी करण्यात आली होती। त्याप्रमाणे गर्भलिंग निदानाची माहिती देणाऱ्यास बक्षीस देण्याची तरतूद आहे। त्याप्रमाणे गर्भलिंग निदानाला विरोध करणाऱ्याला महिलेला देखील बक्षीस दिले पाहिजे अशी माझी भूमिका आहे। स्त्री भ्रूण हत्येविरोधी मोहिमेसाठी अभिनेते सचिन आणि सुप्रिया या जोडीला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले असून त्यांचा सहभाग असलेल्या चित्रफितीच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे। शासनाने सुरू केलेल्या या संकेतस्थळावर आणि या टोल फ्री क्रमांकावर देखील लिंग निदानाबाबत तक्रार करता येते। प्यारा सामाजिक मानसिकता लोकांचा या दृष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी विविध प्रोत्साहनात्मक उपक्रम, स्त्री जातीच्या सक्षमीकरणाचे कार्यक्रम आणि मुलींच्या जन्माचे स्वागत करणाऱ्या योजना आपण राबवित आहोत। यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा अशी योजना म्हणजे सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना। राज्यात मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी प्रोत्साहन देणारी योजना सुरू आहे। या अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सदस्याने एका मुलीनंतर नसबंदीची शस्त्रक्रिया केल्यावर शस्त्रक्रिया केलेल्या व्यक्तींच्या नावे 2,000 रुपयांची तर जन्माला आलेल्या मुलींच्या नावे 8,000 रुपये इतक्या रकमेची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिली जातात। स्टॉप।